हरि ओम श्री गणेशाय नमः। ओम ध्यानमूलं गुरुर्मूर्तिं पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपाः। आपल्याला ध्यान कशाचे लागलेले, ध्यान कुणाचे करावे, ध्यान कुणाचे केले पाहिजे आणि आपल्या ध्यानात कोण येते. आपल्या ध्यानात मला मुलींच्या बालकांच्या ध्यानामध्ये आई वडील असतात, भक्ताच्या ध्यानामध्ये भगवंत असतात आणि मुमुक्षु साधकांच्या ध्यानात सद्गुरु देव असतात. जयाचे निविजळे उघडते बुद्धीचे डोळे, येऊ दोंदावरील डोळे आनंदाच्या बुद्धीचे डोळे, तृतीय नेत्र बुद्धीचा उघडविणारे आपले सद्गुरु देव असतात. आपली बुद्धी शुद्ध कशाने होईल तर आहार शुद्धीला महत्व आहे. शुद्ध आहार ग्रहण केला पाहिजे. पांडुरंग परमात्म्याची भेट घेण्यासाठी, पंढरपूर एकादशीचं भेट घेण्यासाठी, पांडुरंगाच्या भेटीसाठी शुद्ध आहाराची गरज आहे. एकादशीला साबुदाणा खाऊ नये. वैष्णव भक्तांनी साबुदाणा निषिद्ध आहे, जड अन्न आहे आणि वैष्णव भक्तांनी पवित्र आचरण, शाकाहारामध्ये साबुदाणा मोडत नाही. साबुदाणा बनविण्याची प्रक्रिया वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अनुभवाच्या कसोटीने घासून पाहावी, संशोधन करावे. एकादशीला कोणत्याही व्रत उपासनेला साबुदाणा ग्रहण करू नये. शुद्ध शाकाहारामध्ये साबुदाणा मोडणार नाही. एकादशी पांडुरंगाची असते आणि 15 दिवस व्रत एकादशी कार्य न करीसी व्रत सारं काय तुझा जीव जाधो एकादशी, फराळाच्या मिसे धनी देसी, तुका म्हणे सुकुमार झालासी काय जाबदेसी यमदूता. एकादशी व्रत, सोमवार व्रत, प्रदोष व्रत, संकष्टी चतुर्थी व्रत, अंगारकी व्रत, प्रदोष महाशिवरात्री व्रत, चातुर्मासामध्ये व्रतामध्ये एकादशी, श्रावणी, सोमवार एकादशी व्रत करताना साबुदाण्याचा ग्रहण करू नये. निषेध त्याज्य आहे. साबुदाणा सडविला जातो. वनस्पतीचा कंद असतो, तो कंद सडविला जातो. म्हणून एकादशीला साबुदाणा ग्रहण करू नये. शुद्ध शाकाहारामध्ये साबुदाणा मोडत नसल्यामुळे वैष्णव भक्तांनी एकादशीला साबुदाणा ग्रहण करू नये. ध्यान कोणाचे लागले पाहिजे? गुरूंचं ध्यान. आपल्या ध्यानात कोण येतं? ध्यानावर सर्व सुख आपलं भविष्य अवलंबून असतं. ध्यान गुरूंचंच ध्यान केले पाहिजे, गुरुमूर्तीचंच ध्यान केले पाहिजे, गुरुमंत्राचाच जप केला पाहिजे, गुरूंचीच आज्ञेचं पालन केलं पाहिजे आणि गुरुचरणाचीच पूजा केली पाहिजे. गुरुचरणाशी समर्पित झालं पाहिजे. आपल्या ध्यानात कोण येतो? ध्यानाला महत्व आहे. ध्यानेनाम पश्यती चंद्रमा मनस जात चक्षु सूर्यो जायत मुखादी इंद्राग्नी शप्रानंत वाहून जायचं. चंद्रासारखं मन, मनामध्ये ध्यान, भगवंताच्या गुरूंचं, पांडुरंग परमात्म्याचं ध्यान, पंढरपूरच्या दर्शनाची भेटीची ओढ लागणं महत्वाचे. पांडुरंगाचं दर्शन महत्वाचे आणि का दुसरे मज नाही. आता निमेल्या चित्ता पासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृत, स्वप्ने पांडुरंग पडिले वळण, इंद्रिया सकळा भावतो निराळा, नाही तुझा तुका मनी नेत्री, केली ही ओळखन तटस्थे ध्यान विठोबाचे. पांडुरंग परमात्म्याचं ध्यान आपल्या अंतःकरणात, हृदयामध्ये ध्यान हृदयातून केलं पाहिजे. सद्गुरूंचं ध्यान, पांडुरंग परमात्म्याचं ध्यान, श्रीहरी वासुदेवाचं ध्यान, श्रीमन्नारायणाचं ध्यान हृदयातून केलं पाहिजे. ध्यानाचं सुख हे बाहेरचं ध्यान मानवाला लागलेले, बाहेंद्रियाचं ध्यान मानवाला लागलेले, अंतर्मुख होऊन अंतर्दृष्टीतून पांडुरंग परमात्म्याचं, सद्गुरुदेवांचं आणि मुलांना आईवडिलांचं ध्यान, पत्नीला पतीचंच ध्यान पाहिजे, मुलांना आईवडिलांचं ध्यान पाहिजे, भक्ताला देवाचंच ध्यान असावं.